धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या दृष्टीने पदाचा राजीनामा द्यावा। आम्ही सर्वजण मागील 50 दिवसापासून ही मागणी करतोय, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। तर मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजित पवार जे बोलले तीच आमची अधिकृत भूमिका, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून राज्यात चांगलंच घमासान सुरू आहे। आम्ही सर्वजण मागील 50 दिवसांपासून ही मागणी करतोय। धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या दृष्टीने पदाचा राजीनामा द्यावा, असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात। दरम्यान मुंडेंच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांची जी भूमिका असेल तीच आमची भूमिका असेल, असं फडणवीसांनी स्पष्टीकरण दिलंय। एवढे ॲलिगेशन झाल्यावर नैतिकतेवर निर्णय माणसांनी घ्यावा, एवढीच आमची मागणी। धनंजय मुंडे हे आमच्या मंत्रिमंडळातले मंत्री आहेत, त्यामुळे त्यांना भेटायची चोरी नाही। ते मला कधी भेटू शकतात, मी त्यांना कधी भेटू शकतो, कुठल्याही कामाकरता भेटू शकतो। आणि त्यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात अजितदादांनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे। अजितदादांची भूमिका हीच अधिकृत भूमिका आहे। अजित पवार गटाचेच नेते प्रकाश सोळंकेंनी देखील धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। आम्ही वारंवार राजीनाम्याची मागणी केली, आता पक्ष त्यावर निर्णय घेणार, असं प्रकाश सोळंके म्हणाले। देशातील पहिली घटना आहे आणि सत्तेमधील माणूस राजीनामा मागतोय आणि सत्तेतील माणूस राजीनामा देत नाही, असं बच्चू कडू म्हणाले। धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा। नाही, आता ती आम्ही ते बऱ्याच वेळेला मागणी मांडलेली आहे, जाहीरपणाने मांडलेली आहे, परंतु आता त्याच्या बाबतीत बोलणं काही योग्य नाही। पक्षश्रेष्ठी त्याबाबत जे काही निर्णय घ्यायचा आहे तो घेतील। देशातली पहिली घटना अशी आहे का सत्तेतला माणूस राजीनामा मागतं आणि सत्तेतला दुसरा माणूस राजीनामा देत नाही। विरोधक थोडा मागतोय, मग असं जर म्हणजे ही खूप विचित्र अवस्था आहे। पुरावे देऊनही राजीनामा का घेत नाहीत? दमानिया यांनी हा सवाल केलाय। मुंडे राजीनामा देत नसतील तर त्यासाठी भाग पाडू, असंही दमानिया म्हणाल्यात। ते दोषी नाहीच बनणार ना। आजपर्यंत कधी ऐकलंय का की एखादा खुनी जरी असेल तर तो खून मी केला नाही असंच म्हणतो? तर इथे सरळ सरळ आपल्या सगळ्यांना माहितीये की दोषी ते डेफिनेटली आहेत, पुरावे देखील दिलेत, पण अजून जर राजीनामा होत नसेल तर त्यांना आम्ही भाग पाडू। सत्ता पक्षाचे लोकच धनंजय मुंडेंचा राजीनामा मागतात। रोजच मनोरंजनाचा खेळ सुरू आहे। मूळ प्रश्न बाजूला करण्यासाठी हा खेळ खेळला जातोय का, असा सवाल नाना पटोलेंनी केलाय। सत्ता पक्षातलेच आमदार सातत्यानं त्यांचा राजीनामा मागताना आपण पाहतोय। हा रोजचा मनोरंजनाचा कार्यक्रम झालेला आहे, असंच आपण पाहतोय। सगळे प्रश्न जनतेचे मूळ प्रश्न डायव्हर्ट करण्यासाठी हा पद्धतीचा खेळ खेळला जातोय का, हा प्रश्न आता महाराष्ट्राच्या जनतेसमोर निर्माण झालेला आहे।